नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते मस्त चमचमीत अशी वांगे बटाट्याची भाजी। तर त्यासाठी इथं वांगे मी या पद्धतीने असे चिरून घेतलेत आणि बटाट्याच्या फोडीसुद्धा करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवून दिले। पाण्यामध्ये नाही ठेवलं तर वांगा बटाटा काळं पडतं, त्यासाठी पाण्यामध्येच ठेवून दिले। तर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तुम्हाला सुद्धा वांगे बटाट्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा जरूर करून बघा। खूप टेस्टी आणि चमचमीत तयार होते। टिफिनसाठी असू द्या किंवा जे सकाळ संध्याकाळच्या कोणत्याही जेवणासाठी अगदी मस्त अशी तयार होते भाजी। तर इथं सगळ्यात अगोदर कढई गरम केली आहे। कढईमध्ये मोहरी घातली। मोहरी थोडीशी फुटायला लागली की त्याच्यामध्ये मी जिरं घातलं। मोहरी जिरं फुटलं की त्याच्यात एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय। तर आता कांदासुद्धा थोडासा मी परतवून घेणार आहे इथं, म्हणजे खूप जास्त असा करपेपर्यंत नाही, पण हलकासा रंग बदलला की बदलस्तोपर्यंत परतवून घेणार आहे। तर बघू शकता इथं आता इथं मी एक 7-8 कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत आणि कांदा आता चांगला परतवायला आला आहे, म्हणजे थोडासा रंग बदलला आहे ह्याचा। तर ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेलं एक टोमॅटो घालते। तर इथं तुम्हाला आलं लसणाची पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, मी इथे वापरलेली नाही आहे। आता इथं टोमॅटोसुद्धा थोडासा मी इथं व्यवस्थित असा परतवून घेते, म्हणजे थोडासा मिक्स करून घेते। त्यानंतर इथं हा कांदा लसूण मसाला जो आम्ही नेहमी भाजीसाठी वापरतो तो, त्यासोबत रंग छान येण्यासाठी बेडगी मिरचीची लाल मिरची पावडर घातली। तिखट नाही, फक्त रंग चांगला येतो, आणि कोणताही थोडासा गरम मसाला। तर आता हे 3च मसाले वापरल्यानंतर मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते। तर छान असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे बघू शकता याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला मस्त असा लाल भडक आणि छान तयार झाला आहे आणि वास पण खूप मस्त असं सुटलेलं आहे सगळ्या घरभर। आता ह्याच्यामध्ये ज्या धुवून ठेवलेल्या वांगे बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत। तर इथं तुम्ही गाजरसुद्धा वापरू शकता ह्या भाजीमध्ये, तो सुद्धा खूप छान लागतं। आता ह्या वांगे बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर ही भाजी चांगली एकजीव करून घेणार आहे, म्हणजे या मसाल्यामध्ये ह्या वांगे बटाट्याच्या फोडी चांगल्या मिक्स करून घेणार आहे सगळ्यात अगोदर। तर इथं बघू शकता व्यवस्थित असं या भाज्या मिक्स झालेल्या आहेत या मसाल्यामध्ये। आता इथे मी रस्सा भाजी न करता सुकी भाजी करणार आहे। तर अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण अगदीच कोरडी भाजी नको, थोडीशी जरा अशी लपतबी पाहिजे, म्हणजे की आपण भाकरीसोबत खाल्ली तरी कोरडी गोडी लागणार नाही। त्यासाठी एक अर्धी वाटीच फक्त पाणी घातलेलं आहे, खूप जास्त पाणी घातलेलं नाही, कारण वांगं शिजाय बटाटे शिजाय फारसा वेळ लागत नाही। त्यानंतर इथं मी एक 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता कूट घातल्यानंतर हे सगळी भाजी परत मी एकजीव करून घेतले आणि बघू शकता मस्त अशी दिसते। आता खूप मस्त अशी टेस्ट येण्यासारखी, म्हणजे आपण लग्नात वगैरे कुठल्या कार्यक्रमात जेव्हा भाजी खातो ना वांग्या बटाट्याची, तशी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी घातले, एक चमच्यावर हातावर चुरून घातले आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली याच्यामध्ये, आणि परत ही छान अशी मिक्स करून घेते। तर बघू शकता इथं पाणी अगदी कमी घातलेलं आहे, खूप कमी घातलेलं पाणी आहे, कारण मला ही सुकी बनवायची आहे। आपण ही भाजी नुसत्या वाफेवर सुद्धा बनवू शकतो, पण खूप जास्त कोरडी होते, त्यासाठी थोडीशी लपतबी अशी भाजी हवी आहे की आपल्याला भाकरीसोबत चपातीसोबत खाताना कोरडी लागली नाही पाहिजे। आता इथं चांगलं सगळं मसाले मिक्स करून झालेत, मी झाकण ठेवते आणि इथं वांगे बटाट्याची भाजी मी छान अशी शिजवून घेतली। एक 6 ते 7 मिनिटांमध्येच तयार झालेली आहे भाजी। आणि इथं तुम्ही बघू शकता कसलं भारी तेल सुटलं आहे आणि इतकी चमचमीत भाजी दिसते ना, आणि नुसती दिसते नाही पण चवीलासुद्धा इतकी भारी झालेली ना की न खाणारेसुद्धा ही भाजी नक्कीच खाऊन बघतील। तुम्हालासुद्धा वांगे बटाट्याची भाजी आवडत असेल ना, तर या पद्धतीने एकदा जरूर करून बघा। टिफिनला जर रोज काय द्यायचं तर अशा पद्धतीने वांगे बटाट्याची भाजी नक्की करून बघा। तर खूप मस्त आणि टेस्टी इथं तयार झाली इथं वांगे बटाट्याची भाजी। तर वरण भात असेल, त्यासोबत सुकी भाजी बनवायची असेल तर अशी भाजी करून बघा, किंवा काहीतरी वेगळं खायचं असेल तर या पद्धतीने करून बघा। आणि शक्यतो वांग्या बटाट्याची भाजी सगळ्यांनाच आवडते, तर माझी तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे, त्यामुळे मी केलेली आहे। तुम्हीसुद्धा एकदा करून बघा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी। तुम्हीसुद्धा मस्त असे बोटं चाटत खाल, इतकी सुंदर आणि टेस्टी ही भाजी झाली। तर चला मग, व्हिडिओ जरा जरी कुठे आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली, आणि लाईक तर कराच, कारण तुम्ही लाईक करतच नाही। तर लाईक आणि सबस्क्राईब फ्रीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही जरूर करा। आणि चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत।